नमस्कार, मी नेहा जोशी. हेल्थ गाईड FYI स्टे हेल्दी स्टे इन्फॉर्म मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. या सीरीजमध्ये आपल्या प्रत्येक एपिसोडमध्ये आपण जाणून घेतो वेगवेगळ्या रोगांबद्दल, त्याचे सिम्प्टम्स, तो कुणाला आणि कशामुळे होऊ शकतो, होम रेमेडीज, डॉक्टरकडे कधी जायचं, त्याची ट्रीटमेंट काय असते आणि ह्या सगळ्याची संपूर्ण माहिती आपल्याला अत्यंत सोप्या शब्दामध्ये करून देतात पुण्यातल्या सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर रोहिणी साठे. या आधीच्या काही एपिसोड्समध्ये आपण निरोगी माणसासाठी आयडियल दिनचर्या, आयडियल डेली रुटीन काय असावं याची माहिती करून घेतली आणि बदलत्या ऋतुमानाप्रमाणे या दिनचर्येमध्ये काय बदल करणं हे जरुरीचं आहे, महत्वाचं आहे, याची माहिती आपण आपल्या ह्याच्या आधीच्या एपिसोडमध्ये चर्यामध्ये करून घेतली. तो एपिसोड आणि ह्याच्या आधीचे दिनचर्याचे पण एपिसोड्स तुम्ही बघितले नसतील तर जरूर बघा. त्याविषयी तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की पोस्ट करा. त्या सगळ्यांची उत्तरं आपण तुम्हाला नक्की देऊ. सो आज आपण परत भेटूया ऋतुचर्येबद्दल अजून जाणून घेण्यासाठी पुण्याच्या सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर रोहिणी साठे यांना. नमस्कार. नमस्कार डॉक्टर. सो आपल्या ह्या आधीच्या एपिसोडमध्ये आपण 4 ऋतू जे आहेत शरद, हेमंत, शिशिर आणि वसंत याच्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगितलत की आपल्या दिनचर्येमध्ये ह्या 4ही ऋतूंमध्ये काय बदल घडवले पाहिजेत. तर आपण वसंत ऋतूबद्दल ॲक्चुअली बोलत होतो. त्याला कफ कसं वाढतो, सर्दी लोकांची वाढते आणि चटणीबद्दल तुम्ही सांगितलं होतं जी कडुलिंबाची चटणी. कडुलिंबाची चटणी आपण गुढीपाडव्याच्या दिवशी खातो ती कशी कंटिन्युअसली पुढचे 15 दिवस तरी खाल्ली पाहिजे. ज्यामुळे आपण ह्या कालावधीत होणारे आपल्या शरीरावरती जे बदल होतात त्याला चांगल्या प्रकाराने सामोरं जाऊ शकतो. सो आता आपण आहाराबद्दल तुम्ही बोलत होता, पण वेळ कमी असल्यामुळे आपण तो एपिसोड तिथेच थांबवला होता. सो आज आपण त्या आहाराबद्दल तुमच्याकडून जाणून घेऊया वसंत ऋतूतल्या. वसंत ऋतूमध्ये आहार कसा घ्यावा, म्हणजे आता ऊन असेल तर काहीतरी डोक्यावर घालून मग बाहेर पडावं. रात्रीची थंडी असेल तर ते थंडीचं संरक्षण कसं करावं हे आपण बघितलंय. त्या पद्धतीनं करून ह्याच्यामध्ये आहाराचं खूप नियमन सांभाळावं लागतं. कारण प्रत्येक आपण जो काही घास घेतो, अन्न घेतो, त्या प्रत्येकातून आपल्या शरीरामध्ये जसं शरीरातल्या धातूंचं पोषण होतं तसं दोषांचे पोषण होत असतं. त्यामुळे वसंत ऋतूत वाढणारा कफ हे एक बेसिक तत्व जर लक्षात घेतलं तर आपल्या बरोबर लक्षात येतं की जे काही आहार घ्यायचा आहे तो हलका असला पाहिजे, थोडा कोरडा असला पाहिजे. हे सगळ्यात त्यातलं महत्वाचं आहे. मग त्या पद्धतीचे आहार कसे असतात, तर मग अगदी त्याच्यात वर्णन केलेलं आहे की लोखंडाच्या सळईला जे पदार्थ लावून, म्हणजे आपण ग्रिल खातो की नाही, हो. तंदूर खातो, हो. त्याचं वर्णन केलेलं आहे. हो. म्हणजे या टाईपचे पदार्थ या काळामध्ये तुम्ही खाल्ले पाहिजेत. कारण लोखंडाचा कोरडेपणा असतो तो त्या आहारावर संस्कारित होणार आहे आणि मग ते पदार्थ शरीरामध्ये जाऊन कफ न वाढवता आपली ऊर्जा देणार आहेत. हा एक महत्वाचा, त्यामुळे इंटरेस्टिंग, म्हणजे जसं की आपण शिशिर ऋतूमध्ये नारळाचं दूध, काजू ह्याची पेस्ट करून तुम्ही पदार्थ तयार करा असं म्हटलं, तसं ह्याच्यामध्ये हे तंदूर, ग्रिल या टाईपचे पदार्थ, या स्वरूपात पदार्थ खाल्ले पाहिजेत की ते तुम्हाला शरीराचं पोषण करणार आहेत. नंतर कुळीथ आपण म्हणजे कोकणात हा पदार्थ जास्त तयार होतो. द्विदल धान्य आहे, काही त्याला हुलगे म्हणतात. तर त्या कुळथाचे अनेक पदार्थ या महिन्यांमध्ये खाल्ले पाहिजेत. कारण कुळीथ कसे असतात, कोरडे असतात, उष्ण असतात आणि पचायलाही हलके असतात. म्हणजे मूग आपण पचायला हलके म्हटलं तरी सुद्धा ते कोरडेपणा आणणारे असतात, पण हुलगे हे कफ पचवणारे असतात. सो हुलग्याचा वापर म्हणजे हुलग्याचं कढण किंवा शेंगोळी म्हणून काही आपल्या महाराष्ट्रातल्या काही ह्या भागामध्ये तयार करतात, ती शेंगोळी उत्तम ह्या काळामध्ये खायला. नंतर कुळथाचं पिठलं जे कोकण प्रदेशामध्ये तयार करतात ते अतिशय उत्तम. नंतर हुलग्याचं कढण करतात. म्हणजे अनेक आजार आहेत, म्हणजे संधिवात आहेत, सर्दी आहे, तापाचे काही प्रकार आहेत, श्वासाचे काही आजार आहेत, म्हणजे दम्याचे आजार म्हणतो, हे अनेक कफाचे जे विकार आहेत हे सगळे ह्या वसंत ऋतूमध्ये वाढत असतात की ज्यांना ऑलरेडी आहेत.
तर त्यांनी या काळामध्ये जसे कडुलिंबाच्या गोळीचं आपण सांगितलं, त्याच्याच बरोबर हे हुलग्याचं कढण किंवा हुलग्याचे वेगवेगळे हे प्रकार पदार्थ खाल्ले वारंवार, तर ह्या कफाचं नियंत्रण तुम्ही करू शकता आणि हेल्दी राहू शकता किंवा तुमचा आजार नियंत्रणात ठेवू शकता. याच्याच बरोबर काही रसायन खायचेत, कारण हा काळ आपण बघितलं ना की वर्षा ऋतूपासून वर्षा, शरद आणि हेमंत हे 3 ऋतू शरीराला ऊर्जा देणारे आहेत. तर शिशिर ऋतूपासून वसंत ऋतू आणि पुढे येणारा ग्रीष्म ऋतू ही शरीरातली ऊर्जा कमी करणारी आहेत. त्यामुळे असे जर हलके पदार्थ खाल्ले तर आपली ऊर्जा टिकणार आहे आणि च्यवनप्राश सारखे पदार्थ किंवा रसायन म्हणून जर खाल्लं तर पुढे येणाऱ्या जे आणखीन आपली ऊर्जा कमी होणार आहे, शरीराची ताकद कमी होणार आहे, तर ती टिकवण्यासाठी हे च्यवनप्राश सारखे काही रसायन आहेत. त्याला काही प्रिस्क्रिप्शन वगैरे घेण्याची गरज नाहीये. फक्त च्यवनप्राश खाण्यामध्ये काळजी एवढीच घ्यावी लागते की ज्यांना मुळात खूप पित्ताचा त्रास आहे ऑलरेडी किंवा पित्त प्रकृती आहे, तर त्यांनी तो कमी प्रमाणात खायचा आहे. म्हणजे साधारण त्याची मात्रा एक 30 ग्रॅम किंवा 20 ग्रॅम रोज खाल्ला पाहिजे असं म्हणतात. आता पूर्वी तर तो 40 ग्रॅम सुद्धा खायला सांगितलंय, पण आता एकूणच ताकद म्हणजे 1000 वर्षापासून बघितलं तर माणसाची ताकद ही कमी कमी होत चालली आहे. तर ताकद कमी शरीराची, तर ह्याचं रसायनाचं प्रमाण पण कमी आहे. म्हणून 20 ग्रॅम खाल्लं पाहिजे. तर ज्यांना पित्ताचा असा काही त्रास आहे त्यांनी कमी प्रमाणात खायचा आहे आणि त्याच्यावर दूध थोडं जास्त घ्यायचं आहे. तर अशाही तो च्यवनप्राशचा उपयोग ह्या काळामध्ये चांगला होतो. याच्याच बरोबर जो काही व्यायाम करायचा आहे तो श्वासाचे व्यायाम ह्याच्यामध्ये जास्त करायचे. श्वासामध्ये सुद्धा प्राणायामाचे काही प्रकार आहेत की ज्याच्यामध्ये आपली उष्णता वाढते आणि हा शरीरातला कफ पचवण्यासाठी ती मदत करेल. त्यामुळे अनुलोम विलोम, भस्त्रिका हे व्यायाम जास्त प्रमाणात केले पाहिजेत. नंतर आपले शारीरिक व्यायाम जे म्हणतो ते करताना सुद्धा काळजी हीच घ्यायची की दमायचं नाहीये. तर दमण्यापर्यंत इतके जास्त प्रमाणात व्यायाम न करता एक सौम्य प्रमाणामध्ये व्यायाम हा नियमित केला पाहिजे. या काळामध्ये दुसरं एक अतिशय सांगितलंय की थोडी या काळामध्ये जे काही आपण साधं पाणी पितो त्याच्याऐवजी ते सुंठेचं पाणी करणं. म्हणजे आपल्याला 2 लिटर पाणी लागणार असेल तर त्याच्यामध्ये एक 20 ग्रॅम सुंठ पावडर घालून ठेवायची आणि ते पाणी थोडं थोडं दिवसभरात प्यायचं आहे. नंतर ज्यांना आवाज बसणं किंवा असं तक्रार होते या काळामध्ये, तर त्यांनी आपला कात जो असतो ना, विड्यामध्ये लावतो कात, तर त्याचंही या पद्धतीनं पाणी बनवून ते प्यायचं आहे. नंतर मध पाणी बनवून ठेवूनही ते पिऊ शकतात दिवसभराच्या काळामध्ये. तर ह्या सगळ्यांचा खूप चांगला उपयोग होतो. तर या काळामध्ये जो विहार सांगितलाय तर त्याच्यामध्ये वनांमध्ये जायला सांगितलंय. तर वनांमध्ये का तर आपण म्हणतोच ना, म्हणजे काय वसंत ऋतू, सावंत वसंत ऋतू सगळं फुललेलं असतं, म्हणजे मनाला आल्हाददायक होतं ना ते. आणि वनात जाताना चालावंही लागतं भरपूर आपल्याला. त्याच्यामुळे तोही व्यायाम होतो. हलका व्यायाम पण होतो आणि सृष्टी सौंदर्य, निसर्गातलं सौंदर्य बघितल्यामुळे मनाला आल्हाद वाटल्यामुळे तोही एक चांगला इफेक्ट तेव्हा होतो. बरोबर. असं करून वसंत ऋतूची प्रशंसा केली आहे, पण कफाची काळजी घेऊन त्याच्यात आरोग्यपूर्ण राहायला सांगितलेलं आहे. ओके. तो आता वसंत ऋतू झाला, आता ग्रीष्म ऋतूची सुरुवात. अगदी तर विशेष म्हणजे काळजी. हुश्य करणारा ऋतू आहे. खरंय. ग्रीष्म म्हणजे जे ह्याचे किरण असतात ना, सूर्याचे किरण, ते अगदी प्रखर होतात या काळामध्ये. त्याच्यामुळे उष्णता इतकी वाढते की जमीन जी आहे तिच्यातनं सुद्धा गरम वाफा यायला लागतात. इतकं ते उष्णतेचं प्रमाण वाढलेलं असतं आणि हा सूर्य जसं निसर्गातलं म्हणजे सगळं गवत वाळून जायला लागतं, तसं आपल्या शरीरातलं सुद्धा रसधातूचं शोषण करायला लागतो. त्यामुळे डिहायड्रेशन, चिडचिड होणं ही सगळी लक्षणं या काळामध्ये व्हायला लागतात. उन्हाने त्रस्त झालेला असतो. त्यामुळे आपण उन्हापासून संरक्षण करण्याचे खूप गोष्टी जाणतो की थंड हवा येईल असे पंखे वापरणं, गार हवा जिथे सुटली आहे अशा ठिकाणी बसणं, फॅननी वारा घेणं, राजेशाही असेल तर मोठा फॅन लावून, एसी लावून त्यांनी आपलं थंड वातावरण करणं असं करतो. पण याच्याबरोबर जे काही पाणी वापरणार त्याच्यामधनं सुद्धा हा थंडपणा येईल अशी जर आपण व्यवस्था केली तर आपण ह्या ग्रीष्म ऋतूतल्या उन्हाळ्याशी म्हणजे उष्णतेशी चांगल्या पद्धतीने फाईट करू शकतो. तुम्ही आता
थंडपणा असणारं पाणी सांगितलं, थंड पाणी सांगितलं नाही. तर ह्या दोन्हीतला फरक आणि हां. कुठलं पाणी खरं उपयोगी आहे? बरोबर, बरोबर. अगदी करेक्ट पकडलंस तू, की थंडपणा म्हणजे थंड. कारण फ्रीजमधलं पाणी आजकाल आपण कुठेही बघतो, की फ्रीजमधलं पाणी अतिशय थंड लगेच होतं आणि अतिशय छान वाटतं प्यायला. पण ते आतमध्ये शरीरामध्ये गेल्यावर आपला जो अग्नी आहे, पचन शक्ती आहे, ती कमी करणारं असतं. म्हणून फ्रीजमधलं थंड पाणी नाही प्यायचंय. पण ज्याने थंडपणा येणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये अतिशय उत्तम म्हणजे वाळा. हे अतिशय उत्तम द्रव्य आहे आणि इझिली मिळतं सगळ्यांना, सगळ्यांना परवडण्यासारखं असतं. तर वाळा घातलेलं पाणी हे तुम्ही प्यायचं आहे. त्याने तो थंडपणा तो खूप फायदेशीर आहे. नंतर आपण तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून प्यायला पाहिजे, कारण ते अल्कलाईन होतं. आजकाल पेस्टिसाइड आणि ह्या सगळ्यांनी ऍसिडिक सगळ्याच अन्नपदार्थातलं वगैरे वाढलेलं आहे. तर ते कमी करण्यासाठी आपण तांब्याचं पाणी तांब्यात ठेवलेलं पाणी प्या सांगतो. मग त्याच्यातच तुम्ही वाळा घाला. त्याच्यानंतर त्या भांड्याला बाहेरनं थंड कापड लपेटा. तर त्यांनी जो पाण्यामध्ये थंडपणा येणार आहे, तो तुम्हाला उपयोगी होणार आहे. ह्याच्याबरोबर माठातलं पाणी सुद्धा तुम्ही, कारण ते हवेनी थंड झालेलं आहे, तर तेही प्यायलं तरी चालणार आहे. पण त्याच्यात एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे, की माठ जो घ्यायचा आहे ना, तो दरवर्षी नवीन घ्यायचा आहे. बर. मागच्या युजुअली वर्षीचा माठ आपण माठाचं काम ठेवतो धुवायला माठ. ठेवतो आणि परत धुवून वापरतो. ते चुकीचं हो, आहे. तसं नाहीये. दरवेळी कोरा माठ वापरायला सांगितलेला आहे. बरं. तर त्याचं महत्वाचं कारण असं आहे, की आपण यावर्षी जो माठ वापरतो, पाण्यातले अनेक घटक त्याच्या रंध्रांमध्ये हां, बसून राहिलेले असतात. हां. मग आपण अशी पद्धत असते, की उन्हाळ्यामध्ये उन्हाळा सुरू व्हायच्या आधी चांगलं कडक ऊन द्यायचं त्या माठाला आणि तोच माठ वापरायला घ्यायचा. बरोबर. पण त्याच्यामध्ये काही जंतू आहेत, की जे पाण्याच्या संपर्काने हळूहळू ग्रोथ होतात आणि नंतर ते त्या पाण्यात मिसळून आपल्याला त्रास देऊ शकतात. त्यामुळे बरं. एक नियम केला, की नवीन माठ आणायचा आणि वापरायचा. तर बरं. त्यामुळे चैत्र पाडवा झाला, की महिन्यानी एक साधारण अक्षय तृतीया येते. हां. तर त्या दिवशी खरं तर माठ वापरायला चालू करायला सांगितलेलं आहे. कारण त्याच्या आधी जेव्हा आपण माठातलं पाणी वगैरे प्यायला लागतो, तर ते त्रासदायक होतं. बरं. म्हणून मग अक्षय तृतीयेला जे आपल्याकडे तिथी दिल्या आहेत आणि त्यांचं महत्व अगदी खरंच तसं आहे. त्यामुळे जरी पाडव्यापासून उकडायला सुरुवात झालेलं असेल, तर त्यावेळेला भांड्याला थंड कापड लपेटून, वाळा घालून हे पाणी तुम्ही प्या. कारण ऊन वाढलेलं आहे. पण माठातलं पाणी प्यायचं असेल, तर ते अक्षय तृतीयेपासून सुरू करा. ते उत्तम लाभदायक होतं. कुठलाही आजार निर्माण करत नाही. आणि फ्रीजमधलं पाणी कधीच पिऊ नका. हे मात्र नक्की आहे. बरोबर. आता ग्रीष्म ऋतूमधलं आहार आणि व्यायाम. हो, ग्रीष्म ऋतूत अगदी म्हणजे खरं सुट्ट्या वगैरे सुरू झालेल्या असतात. त्यामुळे असं वाटतं की आता भरपूर व्यायाम करूयात वगैरे. हां. पण खरं तर मुलांना सुद्धा फार व्यायाम करू द्यायचा हां. नाहीये. बरं. अगदी हलका व्यायाम, की जस्ट थोडेसे सूर्यनमस्कार घातले, हलका प्राणायाम केला. मग प्राणायामामध्ये सुद्धा शीतली प्राणायाम म्हणून आहे, की जो शरीरामध्ये थंडपणा आणतो. तर तो प्राणायाम करा. जनरल मुलांना आल्हाददायक खेळ खेळू देत, बैठे खेळ खेळू देत. आणि आयुर्वेद नेहमी खरं तर दिवास्वाप म्हणजे दिवसा झोपणं नाही म्हणतं. हां. पण या काळामध्ये मुद्दामून तुम्ही दुपारी झोपा असं सांगितलेलं आहे. आणि जो काही 11 पासून 4 पर्यंतचा हा मुख्यतः खूप ऊन असलेला काळ आहे. त्यावेळेला शक्यतो तुम्ही इंडोर काम करा. असा एक महत्वाचा भाग आहे. आता आपलं इतकं धकाधकीचं जीवन असतं, तरी पण कामाची अरेंजमेंट करताना करा, की बाबा या काळामध्ये कमीत कमी अंतर ट्रॅव्हल बाहेर करावं लागेल. इंडोर कामं जास्त होतील या पद्धतीनं. आता नागपूर किंवा या भागात जर आपण गेलं ना, जळगाव, नागपूर, भुसावळ हे खूप उष्णतेचे प्रदेश आहेत. तर त्या काळात त्या प्रदेशांमध्ये खरंच या काळामध्ये अतिशय तुरळक हे असतात. जो काही ट्रॅफिक आहे तो अतिशय तुरळक असतो. कारण ह्या उन्हात तुम्ही गेलात की सनस्ट्रोक बसलंच म्हणून समजा. आणि ज्याला तर ह्या हवामानाची सवय नाहीये, त्याला तर निश्चितपणे सनस्ट्रोक होतो. आणि सनस्ट्रोक झाल्यावर
फेंटिंग होणं, अगदी काही काही वेळेला तर मृत्यूपर्यंत सुद्धा लक्षणं येतात. त्याच्यामुळे उन्हापासून स्वतःचं संरक्षण करणं हे अतिशय महत्वाचं आहे. या ग्रीष्म ऋतूमध्ये सगळी ऋतुचर्या म्हणून जर आपण विचार करू तर उष्णतेपासून संरक्षण हे एक मुख्य तत्व लक्षात ठेवलं की खूप गोष्टी साध्य होतात. मग आहारामध्ये थंड पदार्थ खाणं, थंड म्हणजे ज्यांचे अगेन थंड गुण आहेत असे पदार्थ खाणं. म्हणजे आता नाचणी ही अतिशय थंड म्हणून सांगितलेली आहे, त्यामुळे नाचणीचे विविध पदार्थ करून या काळामध्ये खाल्ले पाहिजेत. मुगाची डाळ किंवा हिरवे मूग पाण्यात रात्री भिजवून सकाळी मिक्सरमध्ये बारीक करून म्हणजे अगदी पेस्ट पाण्यासारखी करायची आणि त्याच्यामध्ये गूळ, वेलदोडा अशी सुगंधी काही वेलदोड्यासारखी कापुरासारखी सुगंधी गोष्टी टाकून ते पाणी पिणं ह्याचा अतिशय उत्तम म्हणजे डिहायड्रेशन जे होतं ते थांबतं. नंतर आपण तापाच्या एपिसोडमध्ये लाह्यांच्या पाण्याचा एक उल्लेख केला होता. हा, तर त्याचा सुद्धा अतिशय चांगला उपयोग ह्याच्यामध्ये होतो हायड्रेशनसाठी. म्हणजे खूप उन्हातून तुम्ही जाऊन आलेला असाल तर अशा टाईपचं पाणी बनवून ठेवलेलं असेल तर ते पिऊ शकता. नंतर जेव्हा तुम्ही उन्हात प्रवास करून घरी येता तर अचानक थंड पाणी प्यायलं तर तुम्ही जी काही शरीराची सगळी सिस्टीम आहे ती एका शॉक मध्ये नेता खरं तर. त्यामुळे कधीही उन्हातून आलेलं थंड पाणी डायरेक्ट प्यायचं नाहीये. तर मग त्यावेळेला जो गुळ आहे आपल्याकडे पूर्वीपासून ही पद्धत आहे की प्रवास करून आलं की गुळ खायचा, तर तो गुळाचा खडा खाऊन म्हणजे गुळाचा खडा खातो ह्याच्यात दोन गोष्टी होतात. एक तर तो गुळाचा म्हणजे गुळाचा गोडपणा जो आहे तो शरीरामध्ये एक प्रकारचा रस निर्माण करतं आणि शरीराची एक लेव्हल जी डिहायड्रेशन सारखी झालेली असते ती सुधारण्यासाठी शरीराकडून प्रयत्न केले जातात. मग ते रिसिव्हिंग मोडमध्ये गेल्यामुळे नंतर जे तुम्ही थंड पाणी प्याल ते शरीर ऍक्सेप्ट करतं इझिली आणि मग त्याचा अगदी योग्य परिणाम होतो. हायड्रेशन आपलं चांगलं होतं आणि आपोआप मनही तुमचं फ्रेश होऊन जातं त्याच्यामध्ये. त्यामुळे उन्हातून आल्यावरची ही काळजी खूप घेणं महत्वाचं आहे. मग या काळामध्ये अनेक सरबत करून विविध प्रकारची फळांची ज्यूस बनवून तुम्ही पिऊ शकता. म्हणजे नुसतं फळ खाण्याऐवजी त्याचा ज्यूस करून पिणं. पण तो दुधात न करता पाण्यातच ते फळ क्रश करून मग त्याच्यामध्ये फ्लेवरसाठी तुम्ही तुळस घालणं, पुदिना घालणं, कधी चंदन उगाळून म्हणजे चंदनाची पावडर बाहेर मिळते त्याच्यापेक्षा चंदन उगाळून त्याची थोडीशी पेस्ट त्याच्यामध्ये टाकणं किंवा गुलकंदासारखे अनेक पदार्थ आपण बनवून ठेवून खाऊ शकतो या काळामध्ये. हे सगळे शरीरामध्ये थंडपणा आणणार आहेत किंवा उष्णतेपासून आपले संरक्षण करणार आहेत. त्यामुळे त्यांचा वापर ह्या काळामध्ये जास्त केला गेला पाहिजे. म्हणजे ह्यातून लक्षात काय ठेवायचं की काय टाळायचं. तर जसं आपण टाळायचं उन्हाचा डोक्यावर डायरेक्ट येणारा संपर्क टाळायचा आहे, तसेच अति तिखट पदार्थ, अति मीठ घातलेले पदार्थ हे टाळायचे. कारण मीठ जेव्हा अति प्रमाणात आपण खातो तर त्याच्यासाठी आपल्या शरीरातलंही मीठ किंवा ओलेपणा हा काम करत असतो आणि मग ते कमी होऊ शकतं. म्हणून अति मिठाचा वापरही त्या काळामध्ये टाळायचा आहे. अति आंबट पदार्थ हे टाळायचे आहेत कारण या काळात काय होतं खूप उन्हामुळे आपली पचनशक्ती कमी झालेली असते. हे आंबट मीठ पदार्थ काय आहेत पचायला जड असतात त्याच्यामुळे मग ते आपली पचनशक्ती आणखीन कमी करतात. त्यामुळे हे पदार्थ कमी म्हणजे नुसतं आंबट न खाता आंबट मीठ म्हणजे एकत्र आणि मग थोडी गोळाची त्याला गोडपणाची ऍडिशन केली म्हणून मग सरबत बेस्ट आहे. सरबत तेच मी विचारणार होते की तुम्ही आंबट खाऊ नका असं सांगितलं पण लिंबू मोस्टली आपण असं उन्हात आलो की पाहुण्यांना पण ऑफर लिंबू सरबतच करतो आपण पण पितो. पण येस हे कॉम्बिनेशन जे आहे मीठ लिंबू आणि साखरेच्या ऐवजी गुळ म्हणजे अजूनच हेल्दी. तर हे आणि कैरीचं पन्ह पण आपण पानक असं म्हणतात. म्हणजे कुठलाही पदार्थ पेय झाला आणि मग त्याच्यामध्ये चवीसाठी मीठ गुळ किंवा मीठ साखर असे पदार्थ टाकून जे काही तयार होतं अशी पानक म्हणजे सरबत. मग त्याच्यात कैरीचं पन्ह आहे. नंतर पण कैरीचं पन्ह पिताना तेच अगेन महत्वाचं आहे की कैरी उकडून मग त्याच्यामध्ये गुळ वेलदोडा केशर असं घालून जी काही आपण कैरीचं पन्ह करतो ते अतिशय उत्तम दिसायला थोडंसं काळसर दिसतं
पण पचायला आणि सगळ्या आजारांमध्ये सुद्धा थोड्या प्रमाणात ह्या ग्रीष्म ऋतूत घेतलं तर चालू शकतं. बरोबर. पण म्हणजे कच्ची कैरीच किसून किंवा क्रश करून साखर घालून त्याचं एक सरबत करतात. हो. तर ते संधिवात, तापाचे काही आजार, नंतर डायबेटीस ह्या लोकांना देणं योग्य नाहीये. अच्छा. तर त्यांनी जर कधी घ्यायचं असेल तर उकडलेली कैरी तळलेल्या कैरीचं. थोडीशी गूळ मीठ घालून त्या टाईपचं पन्ह त्यांनी घेतलं तरी चालतं. आता डायबेटीस सारखं ह्याच्यामध्ये की गोड नाही सांगतो, पण ग्रीष्म ऋतूत उन्हाळ्यात त्यांनी थोडं गोड हे खायला पाहिजे. बरं. आणि मग गोडाचे पदार्थ इतर आहारातले जे असतील जेवणातले ते नाही खायचे, पण ह्या सरबतातनं थोडासा जो गोडपणा जाईल तो त्यांनी नक्की घेतला पाहिजे या महिन्यांमध्ये. अच्छा. हो, आता ग्रीष्म ऋतू झाला, आता पुढचा वर्षा ऋतू म्हणजे पावसाळा, बाहेर झाडांना नवीन पालवी, आल्हाददायक वातावरण, पण त्याचबरोबर घरी सर्दी, पडसं, खोकला याची पण सुरुवात. सो ह्याच्याबद्दल आता जरा सांगा माहिती. खरंच आहे, वर्षा सहल खूप काढतो आपण, कारण तेव्हा वातावरण चांगलं झालेलं असतं. आत्ताच्या आधी ग्रीष्म ऋतूतल्या उन्हाळ्याने ऑलरेडी आपण त्रस्त झालेलो हो, असतो. हो. त्यामुळे वर्षा ऋतूमधलं आकाश जेव्हा ढगांनी आच्छादलं जातं, बरं वाटतं तेव्हा. नंतर मग हळूहळू त्याच्यामध्ये पावसाचे थेंब पडायला लागतात, सुंदर मातीचा सुगंध यायला लागतो. तर ते वातावरण निश्चित ग्रीष्मानंतर येणारं चांगलं आहे. आणि म्हणूनच वर्षा ऋतूपासून शरीरामध्ये एनर्जी वाढणं हा महत्वाचा भाग सांगितलेला आहे. त्याच्यात अनेक आजार होतात, हे अगदी खरं आहे. पण ते आपण जर ही ऋतुचर्या सांभाळली तर नक्की टाळू शकतो. नाही होणार, एवढी काळजी घेऊ शकतो. आणि खरा तो आनंद आणि पुढे येणारी एनर्जी चांगल्या पद्धतीनं आपल्या शरीरात टिकवणं हे आपण करू शकतो. म्हणूनच खरं तर ही ऋतुचर्या महत्वाची आहे. तर वर्षा ऋतूमध्ये मुळात काय होतं, की हे जे पाणी सगळ्या जमिनीवर पडतं आणि ओली होते जमीन आणि त्या आधी जी तापलेली जमीन आहे त्यातनं वाफा यायला लागतात आणि त्या वाफेवर अनेक जीवजंतू पण वाढायला लागतात आणि हे जे काही पाणी पडतं जमिनीवर त्याच्यात हे मिसळलेही जातात. त्यामुळे सगळ्यात काळजी घ्यायची म्हणजे ह्या पाण्यापासून जे पावसाचं पडलेलं पाणी आहे, जमिनीवर पडलेलं आहे, त्याच्यापासून आपलं संरक्षण झालं पाहिजे. म्हणजे काय, की ते आपल्या पिण्यात यायला नको किंवा त्यांनी बाधित असलेलं अन्न आपण खायला नको. नंतर त्या पाण्यामध्ये चालणं आपण केलं नाही पाहिजे. कारण अनेक जंतू हे आपल्या नखांमध्ये, हे पाणी जेव्हा चिखल आपल्या नखांमध्ये अडकतो तर त्याच्यामध्ये अडकून बसतं. मग आहारातनं, ब्लडमध्ये सुद्धा हे जंतू त्वचेमार्फत जाऊ शकतात आणि आजार निर्माण करू शकतात. त्यामुळे गढूळ पावसाचं पाण्यापासून संरक्षण हे वर्षा ऋतूतलं महत्वाचं लक्षात घ्यायचं आहे. नंतर आपण भिजलो असू तर अंग कोरडं करणं, थोडं उबदार होणं हे गरजेचं आहे. आणि अशा वेळेला आहार जो घ्यायचा आहे तो सुद्धा हे जे गुण आहेत ओलेपणाचे ते नष्ट करणारा असा पाहिजे. म्हणजे काय आहे, तर त्याच्यामध्ये अनेक जर नॉनव्हेज खाणारे लोक आहेत त्यांनी नॉनव्हेज जे सूप असतात, चिकन सूप, मटण सूप ह्या टाईपचे आहेत ते ह्या काळात खाल्ले पाहिजेत. आणि त्या सूप बनवताना त्याच्यामध्ये मिऱ्याचा वापर केला पाहिजे, म्हणजे तो तुम्हाला उपयुक्त होणार आहे. नंतर मग जे व्हेजिटेरियन आहेत त्यांनी काय केलं पाहिजे, तर डाळ तुपासकट शिजवून त्याची पातळ आमटी किंवा त्या डाळींचं सूप, वेगवेगळ्या भाज्या ज्या फळभाज्या आहेत त्या आणि डाळी यांच्या मिश्रणातनं केलेलं सूप हे खाल्लं पाहिजे. आणि या काळामध्ये शक्यतो जी काही कच्ची फळं किंवा कच्चे सॅलड्स आहेत त्यांचा वापर मिनिमम केला पाहिजे. किंवा करताना खूप काळजीपूर्वक स्वच्छ धुवून घेणं, चांगल्या पद्धतीतली घेणं हे करायला हवंय. या काळामध्ये शक्यतो पालेभाज्या आपण त्या मिळतानाच घाण मिळतात म्हणून किंवा चिखलयुक्त मिळतात म्हणून आपण खात नाही. पण तरी सुद्धा जरी स्वच्छ मिळाल्या तरी खाताना महत्वाची काळजी घ्यायची म्हणजे त्या भाज्या आधी पाण्यात उकळवून घ्यायच्यात, ते पाणी काढून टाकायचंय आणि मग ती उकळलेली भाजी आपल्याला हवी त्या पद्धतीनं करून खायची आहे. ही खूप महत्वाची काळजी वर्षा ऋतूमध्ये करायची आहे. नंतर या काळामध्ये कुठले पदार्थ कमी खायचेत, तर खूप गोडाचे किंवा पक्वान्न जे म्हणतो ना ते या काळामध्ये अगदी कमी खायचंय. हलके पदार्थ
हे महत्वाचे खायचे. आणि भूक जशी आहे त्या प्रमाणात अन्न घेतलं गेलं पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचे. आणि अन्न घेताना ते गरम, थोडं पातळसर अशा पद्धतीनं असेल तर ते उत्तम. अधूनमधून कांदा भजी चालेल, राईट? कांदा भाजी चालते. मनाला आल्हाददायक आहेत ना, येस. त्यामुळे चालते. कारण बाहेर पाऊस आणि आत मस्त कांदा भजी, हा आनंद म्हणजे असा अगदी सांगण्यासारख्या अगदी. शब्दात नाहीये. सो हो. आणि आता आपण डाळींचा उल्लेख केला होता ना, अगेन कांदा भाजीमध्ये काय डाळी बरोबर, असतातच. बरोबर. फक्त त्याच्यात काळजी अशी घ्यायची की आजकाल तेल तेवढी शुद्ध मिळत नसल्यामुळे जर आपण ती कांदा भाजी तुपात तळली, म्हणजे 10 भजी 4 भजी खा, पण ती तुपात तळून खाल्ली तर उत्तम आहेत. मग तुमचं आरोग्य आणि सौंदर्य दोन्ही वाढणार. बरोबर. वर्षा ऋतूमध्ये आहारात अजून काय पदार्थांचा समावेश आपल्याला करता येईल, की ज्याच्यामुळे वर्षा ऋतूला टॅकल करायला आपल्याला मदतच होईल? त्याच्यामध्ये आता आपण सगळे जसं पातळ सूप म्हटलं ते का तर त्याच्यामध्ये सॉलिड पदार्थ कमी असतात. म्हणजे घन पदार्थ कमी असल्यामुळे ते पचायला हलकं होतं. बरोबर. तर म्हणजे पदार्थ पचायला हलका असणं, लवकर पचणारा असणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे मग आता साळीच्या लह्यांचा चिवडा म्हणजे तुम्ही हे करायला हरकत नाहीये. खूप असा जाड पोह्यांचा चिवडा खाण्याऐवजी साळीच्या लह्यांचा चिवडा करून जे काही स्नॅक्स मध्ये लागतं ते खाणं, खाकऱ्यासारखे पदार्थ खाणं, हे सुद्धा पावसाळ्याच्या काळामध्ये चांगलं. आणि गरम भाकरी, चटणी या टाईपचे पदार्थ की जे वातशामक असतात, म्हणजे वात वाढू देत नाही. कारण काय होतं, ह्या वर्षा ऋतूमध्ये थंड हवा आणि सगळीकडे ओलेपणा ह्याच्यामुळे शरीरामध्ये वाताचं प्रमाण खूप वाढत असतं. ढगांची सतत होणारी हालचाल, वारं सुटणं ह्या सगळ्यामुळे शरीरातल्या सुद्धा वाताचं डिस्टर्बन्स वाढत असतो. त्यामुळे गरमपणा कुठल्याही पदार्थामध्ये आणि पचायला हलकं असणं हे सगळ्यात महत्वाचं आहारामध्ये सांभाळायचं. आणि त्या वाताचंच नियंत्रण व्हावं म्हणून सगळ्यात महत्वाचं ह्यामध्ये आपण करतो की जी काही वस्त्र आपण घालणार म्हणजे रोजचे कपडे जे घालणार तर त्याच्यात त्यांनी सांगितले की त्यांना धुरी देऊन घातलं पाहिजे. तर पूर्वीच्या काळामध्ये धुरी देताना ऊद, धूप हे जे आपल्याला कॉमन पदार्थ माहिती आहेत त्याच्याबरोबरच वेखंड आहे, सुंठ आहे, वावडिंग आहे, ह्यांची धुरी देऊन सुद्धा हे कपडे घालायला सांगितलेले आहेत. तर आताच्या काळामध्ये आपण काय करू शकतो की कपडे इस्त्री करून घालू शकतो. ओके. किंवा घरामध्ये थोडंसं धूर करणं, हिंगाचा असेल किंवा ओव्याचा असेल असा धूर जरी केला तरी सुद्धा तो आपल्या वातावरणाला पोषक होतो आणि कपड्यांवरही त्याचा इफेक्ट येतो. आपण नाकाने जे ते धूर हुंगणार तर तोही आपल्याला फायदेशीर होतो. म्हणजे जे पावसाळ्यात थंडी वगैरे थंडीनं सर्दी होणं, खोकले होणं, ताप येणं हे गोष्ट घडणार नाही त्याच्यामध्ये. आणि इस्त्री करून कपडे असतील तर उष्णतेचा एक इम्पॅक्ट आपल्या शरीराला चांगला मिळेल. तोही एक ॲडिशनल त्याच्यामध्ये फायदा आहे की आत्ताच्या बदलत्या काळानुसार हा आपण बदल करू शकतो त्याच्यामध्ये. अगदीच. येस. आता आपण तुम्ही आम्हाला 6ही ऋतूंमध्ये काय बदल करणं आवश्यक आहे आपल्या दिनचर्येत, आहार-विहार सगळ्यांबद्दल खूपच सुंदर उपयुक्त माहिती दिली. आता मला एक सांगा, की ह्या सगळ्या 6ही ऋतूंमध्ये कुठल्या ऋतूंमध्ये रोगराई होणं जास्त किंवा आपण आजारी जास्त पडू शकतो, असे कुठले महिने आहेत का विशिष्ट असे? आणि त्याच्यावरती काय उपाययोजना आपण करू शकतो किंवा काळजी घेऊ शकतो? प्रत्येक ऋतूनुसार ऋतुचर्या जर सांभाळली तर खरं तर रोग आपण कमीच करणार आहोत किंवा होऊ नाही देणार आहोत. पण त्यातल्या वर्षा ऋतूमध्ये वातविकार, शरद ऋतूमध्ये पित्तविकार म्हणजे रक्तदुष्टीचे विकार आणि वसंत ऋतूमध्ये कफाचे विकार हे सामान्यतः जास्त प्रमाणात दिसतात. त्यामुळे हे 3 ऋतूंमध्ये मुख्यतः काळजी घ्यायला हवी की रोग होणार नाहीत आपल्याला. मग आपली प्रकृती बघून त्यानुसार आपल्या आहारामध्ये तीव्रता तशी वाढवायची आहे किंवा ऋतुचर्या सांभाळताना विशेष काळजी घेतली गेली पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये अगदी सिंपल गोष्टी असतात की वसंत ऋतूमध्ये तुम्ही वमन करा म्हणजे तो कफ स्वच्छ करा. शरद ऋतूमध्ये पित्त स्वच्छ करण्यासाठी तुम्ही जुलाबासारखी औषधं वापरा म्हणजे जुलाब होण्यासाठी जेणेकरून हे पित्त स्वच्छ होईल. त्याला विरेचन म्हणून पंचकर्मातला उपक्रम सांगितलाय. आणि वर्षा ऋतूमध्ये बस्तीसारखे उपक्रम की ज्याच्यामध्ये वाताचं नियंत्रण तुम्ही करणार
करणार आहात हा. आणि वाताची जी काही गती आहे ती योग्य करून देणार आहात. त्यामुळे ह्या 3 उपाय आणि ह्या 3 ऋतूंमध्ये महत्वाचं आहे. बाकीचे ऋतू हे सामान्य आहेत. त्याच्यामध्ये आपण आहार आणि विहार सांभाळला तर ठीक आहे. निश्चित आरोग्य होणार आहात. ओके. तर डॉक्टर तुम्ही आज आम्हाला ऋतुचर्येबद्दल खूपच सुंदर आणि खूपच छान माहिती दिलीत आणि खूप सोप्या पद्धतीचे लाईफ चेंजेस पण सांगितले, की जे करून निश्चितपणे आपण ह्या ऋतूंच्या बदलांमुळे आपल्या शरीरावरती होणारे जे विपरीत परिणाम आहेत ते नक्की थांबवू शकतो आणि निरोगी आयुष्याची वाटचाल ह्या ऋतूंमध्ये सुद्धा कायम ठेवू शकतो. सो थँक यू सो मच अगेन तुम्ही वेळ दिल्याबद्दल. परत पुढच्या एपिसोडमध्ये भेटू. थँक्यू. सो डॉक्टरांनी ज्या अनेक सोप्या गोष्टी आपल्याला करायला सांगितलेल्या आहेत ऋतुचर्येमध्ये, दिनचर्येमध्ये त्या केल्या तर नक्कीच आपण ॲज आय सेड की निरोगी आयुष्याकडे वाटचाल, दीर्घायुष्य आयुष्याकडे वाटचाल कायम ठेवू शकतो. ह्या गोष्टी त्यांनी ज्या ऋतुवाईज आपल्याला सुचवलेल्या आहेत आपल्या दिनचर्येमध्ये, त्या करायला अतिशय सोप्या आहेत. आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण त्या अतिशय सहजपणे करू शकतो आणि त्याच्यासाठी काही विशेष मोठ्या गोष्टी आपल्याला आणायच्या आहेत किंवा करायच्या असं काहीही नाहीये. अतिशय सहजपणे घरी उपलब्ध असलेल्या गोष्टींमधूनच आपण ह्याच्यावरती उपाययोजना किंवा एक प्रिकॉशनरी मेजर्स घेऊ शकतो आणि ह्या सगळ्या ऋतूंमध्ये ऋतूच्या बदलत्या हवामानाप्रमाणे आपल्या शरीरावरती काही विपरीत परिणाम होणार असतील तर ते आपण नक्की थांबवू शकतो आणि सगळ्या ऋतूंमध्ये खूप हेल्दी लाईफ पण जगू शकतो. सो आज इथेच थांबू. आमच्या ह्या दोन्ही एपिसोड्स बद्दल तुम्हाला काहीही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की पोस्ट करा आणि ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आम्ही तुम्हाला देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. डॉक्टर रोहिणी साठे यांना जर का संपर्क करायचा असेल तर त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स स्क्रीनवरती शेअर करण्यात येत आहेत. तुम्ही यांना ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून त्यांना कन्सल्टेशनसाठी नक्की भेटू शकता. सो आज इथेच थांबू. परत भेटू. तोपर्यंत काळजी करू नका. काळजी घ्या. स्टे इन्फॉर्म्ड सो दॅट यू कॅन स्टे हेल्दी. सो keep smiling and please like, share and subscribe to this channel. Thank you.